ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली असून सर्व ज्येष्ठ नागरिक आता खुश होणार आहेत। महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून सर्व ज्येष्ठांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। होय, आता तुम्हाला पण 3000 रुपये मिळवता येणार आहेत। जर तुमचं वय 60 पेक्षा अधिक असेल तर आता तुम्ही यामध्ये पात्र ठरणार आहात। सरकारने आता सर्व नियम अटी काढलेले असून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी सवलत दिलेली आहे आणि एक नाही तर 5 अशा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत की त्यामुळे राज्यभरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक आता खुश झालेले आहेत। यामुळे आता सर्वांना चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये सरकारने डायरेक्ट 3000 रुपयांचा तर निर्णय घेतला आहे। पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे। आता हे पैसे तर मिळत राहणारच आहेत, मात्र त्यानंतर अजून असे 4 मोठे निर्णय आहेत की त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिक आता खुश होणार आहेत आणि त्यांना सर्वात मोठा फायदा होणार आहे। कारण की आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे। खूप वर्षानंतर असा निर्णय झालेला आहे। मागच्या 30-35 वर्षांमध्ये असा निर्णय कुणीच घेतला नव्हता असं देखील ज्येष्ठांचं म्हणणं बघायला मिळत आहे। तर चला आता सर्व अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहोत। कोणता अर्ज करावा लागेल, काय करावं लागेल, जेणेकरून या सर्व घोषणा जी सरकारने केलेल्या आहेत या सर्व योजनेचा फायदा तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जी आहे ती जेवढी गरज आहे त्या पैशाचं देखील व्यवस्थापन तुमच्यासाठी सरकारकडून आता होणार आहे। तर चला आता सर्व अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात। तर बघा, या ठिकाणी अखेर राज्य सरकारची मोठी घोषणा झाली। आता सध्या स्थितीला तुम्हाला माहितीच असेल की राज्य सरकारकडून हिवाळी अधिवेशन तर सुरू आहे, माहितीच आहे, पण आता राज्य सरकारकडून या हिवाळी अधिवेशनातच मोठ्या घोषणा पण झालेल्या आहेत व सरकारने स्पष्टपणे आता सर्व माहिती जाहीर केलेली आहे। सुरुवातीला तुम्ही एक क्लिप बघितलीच असेल, त्यामध्ये फडणवीस यांनी सांगितलं आहे की आता ज्येष्ठांना फायदा होणार असून आता ज्येष्ठ नागरिकांची संख्या योजनेमध्ये वाढवणार आहोत व त्या अशा योजना आहेत की त्या योजनेतून ज्येष्ठांना 3000 रुपये असे दरवेळेस मिळत असतात आणि वर्षातून त्याचे हप्ते हे ज्येष्ठांच्या थेट बँक खात्यात देखील जमा होत असतात। आता या नियमामुळे आणि या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्वात मोठा दिलासा सध्या स्थितीला मिळत आहे। पण लक्ष द्या, आता हे पैसे कसे मिळवायचे, सरकारने कोणत्या 5 घोषणा केलेल्या आहेत जेणेकरून ज्येष्ठांना फायदा होणार आहे। सर्व माहिती जी माहिती आहे ती तुम्हाला या एकाच व्हिडिओत बघायला मिळणार आहे। त्यासाठी जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि इतर कोणी तुमच्या आसपास ज्येष्ठ नागरिक कोणी असेल त्यांना पण व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला पण समजेल कसा अर्ज करायचा, कोणत्या योजनेचे कसे पैसे भेटणार, कधीपासून भेटणार, काय 5 घोषणा केल्यात, ही सर्व माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओत बघायला मिळणार आहे। त्यासाठी आता फक्त दुसरं काम थोडंसं बाजूला ठेवा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता तुमच्यासाठी 10 ते 15 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। त्या दिवसाच्या आतच तुम्हाला ही कामे करावी लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला या सर्व योजनेचा जे आहे ती लाभ घेता येईल आणि फायदा मिळत राहील। तर चला आता सविस्तर माहिती आपण पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आता सरकारने स्पष्टपणे आता माहिती दिलेली आहे। यामुळे राज्यभरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आता खुश झालेले आहेत। त्यांनी पण सांगितलं आहे की अशी योजना आम्ही कोणत्याच वर्षी बघितली नव्हती, पण यावेळेस राज्य सरकारने आणलेली आहे। आणि पुढे या ठिकाणी बघा सरकारची काय घोषणा झाली, तर आता यामुळे सांगण्यात आलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी अखेर ही आनंदाची बातमी आलेली आहे। 60 वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना सरकारकडून आता 30 वर्षानंतर सर्वात मोठा दिलासा देणारी अशी योजना आता आलेली आहे व अशी योजना आतापर्यंत आलेली नव्हती, पण आता सरकारने आणल्यामुळे ज्येष्ठांना चांगला दिलासा मिळणार आहे। सर्व ज्येष्ठांना आता याचा फायदा होणार असून सरकारने योजना तर आणली, मात्र 5 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यामुळे आता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे व त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक खूपच खुश होणार आहेत। आता या ठिकाणी बघा, जर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, जर तुमच्या घरात नसतील, आसपास कोणी असेल तर त्यांना ही माहिती लगेच द्या, कारण की ही खूपच महत्त्वाची योजना सरकारने आणलेली आहे आणि 5 अशा घोषणा केल्यात की ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आणि थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पूर्ण पैसे जमा होणार आहेत। मात्र हे सहजासहजी पैसे येणार नाहीत, त्यासाठी आता तुमच्याकडे
ही 5 कागदपत्रे असणं गरजेचं आहे. जर ही 5 कागदपत्रे असतील तर डायरेक्ट तुम्हाला बिनधास्तपणे अर्ज करताच या योजनेचा फायदा सुरू होईल आणि ज्या सरकारने पुढील 5 देखील घोषणा केलेल्या आहेत त्याचे देखील तुम्हाला फायदे आता होत जातील. फक्त ही 5 कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहेत. आता ही नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या. फक्त 15 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मग आता कोणती 5 कागदपत्रे लागतील त्याबाबतची माहिती तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुमचा खूपच मोठा फायदा होणार आहे. तर चला आता या ठिकाणी बघा राज्य सरकारचं काय म्हणणं आहे आणि योजनेचे पैसे कसे मिळणार, योजना कोणती आहे आणि कसा फायदा घेता येणार आणि यामुळे ज्येष्ठ नागरिकांना काय फायदा होणार आहे आणि ही योजना कोणत्या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने सुरू केली आहे तर त्याचं कारण देखील सरकारने सांगितलंय. सरकारचं म्हणणं आहे की सर्व ज्येष्ठ नागरिक खुश राहिले पाहिजे. त्यांना देखील आता पैशाची गरज असते कारण सध्या स्थितीला सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ज्येष्ठ नागरिकांना जर मदत दिली तर त्यांना देखील मोठा फायदा होईल. बघा आता हे पैसे मिळवण्यासाठी 60 वर्षाचे वय असावे लागणार आहे. त्याच्या पुढचे वय लागत असते हे तर आता सर्वांना माहितीच आहे व सरकारनं पुढे सांगितलं की आता ही योजना आणण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे पैशाची गरज असते. दवाखान्यासाठी काही वेळेस अडचण आली तर त्यांच्या जवळ पैसे नसतात हे आम्हाला समजलं आहे असं सरकारने सांगितलं. त्यामुळे आता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कशी मदत पोहोचेल यासाठी आम्ही या योजना आणि 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत असं सरकारने सांगितलंय व सरकारचं म्हणणं आहे की अशा 5 मोठ्या घोषणा आहेत की याचा जर ज्येष्ठ नागरिकांनी फायदा घेतला तर त्यांना काहीच अडचण येणार नाही व त्यांना एवढी मदत मिळणार आहे की त्यांना खूपच मोठा आराम मिळू शकतो. कारण ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षाच्या नंतर कोणी असो जास्त काम करता येत नाही, शेतात काम करता येत नाही, दुसरे काम करता येत नाहीत. मग अशातच त्यांना पैशाची अडचण जाणवत असते. मग आता हीच पैशाची अडचण इथून पुढे जाणवली नाही पाहिजे याकरिता सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आता खुश झालेला आहे. तर चला सरकारने आता काही नियम सांगितले आहेत कोणती 5 कागदपत्रे लागतील जेणेकरून या योजनेचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला कोणता अर्ज करावा लागणार आहे ती पण माहिती देतो. तर चला आता पहिली घोषणा काय केली आहे, दुसरी घोषणा कोणती, तिसरी, चौथी आणि 5वी अशा 5 मोठ्या घोषणा सरकारने नेमक्या कोणत्या केल्यात की याचा फायदा हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. आता ती माहिती तुम्हाला थोडक्यात 3 मिनिटाच्या राहिलेल्या व्हिडिओ देणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. बघा या ठिकाणी आता सरकारने स्पष्टपणे ती माहिती दिली आहे आणि एकदम वरती सांगितलं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही हे पैसे आता सुरू करत आहोत एक पेन्शन थ्रू असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. आता सगळ्यांना माहितीच आहे की ज्येष्ठांना जास्त काही काम करता येत नाही. जर आता त्यांची काही दुखू लागली, आजारी पडले तर त्यांना पैशाची गरज जाणवत असते हे सरकारला कळालं आहे. त्यांना अचानकपणे कोणी पैसे पण देत नसतं. आता काहींना जरी मिळत असतील तर काही ज्येष्ठ नागरिक खूप अडचणीत राहतात, गोरगरीब परिस्थिती असते त्यामुळे त्यांना पैशाची अडचण येते. अशी परिस्थिती देखील ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यामुळे आता त्यांना मदतीचा हातभार म्हणून काही ना काही सरकार मदत देत असल्याने चांगला दिलासा मिळणार आहे. कारण की आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून 3,000 रुपये हे आता प्रत्येक टप्प्याटप्प्याने हे दरवर्षी मिळत राहणार आहे. त्यांना दिलासा आता नक्कीच मिळू शकतो कारण ही नवी योजना आता ज्येष्ठ नागरिकांसाठीच आणलेली असून यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक पात्र आता आम्ही करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे. पण त्यांच्याकडे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे असणं गरजेचं आहे आणि पुढे सांगितलं की ज्येष्ठ नागरिक आता खुश होणार आहेत. आतापर्यंत असा मोठा निर्णय कोणीच घेतलेला नव्हता. जर आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा लक्ष द्या तुमच्या आसपास घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असाल तर त्यांना ही माहिती द्या आणि त्यांना जाऊन विचारा की तुमच्याकडे ही 5 कागदपत्रे आहेत का किंवा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तरी लक्ष देऊन बघा कारण की आता तुम्हाला ही 5 कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की आता सध्या स्थितीला ही खूपच महत्त्वाची माहिती आहे आणि या कागदपत्रांमुळे पण फायदा होईल कारण यामध्ये आता खूप मोठा फायदा होणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे. डायरेक्ट 3,000 रुपये हे ज्येष्ठ नागरिकांना आता एकदाच मिळणार नाही तर अशी रक्कम ही टप्प्याटप्प्यात मिळणार. कधी महिन्याला मिळणार, कधी 2 महिन्याला मिळणार, कधी 2.5 महिन्याला मिळणार तर काहींना 3 महिन्याला मिळणार. पण ही सुरू राहणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा चांगलाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ही कमी रक्कम नाही, 3,000 रुपयांची रक्कम आहे. त्यामुळे आता याकडे दुर्लक्ष करू नका. नेमके आता हे पैसे कसे मिळवायचे, कसा अर्ज करायचा, योजना काय आहे, किती जण पात्र ठरतील आणि याचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते देखील तुम्हाला सांगतो. मात्र त्यापूर्वी सरकारच्या दुसऱ्या 4 मोठ्या घोषणा कोणत्या आहेत ते बघूया. त्यानंतर ही पैसे भेटणारी योजना कोणती आहे त्याबाबतची माहिती आपण थोडक्यामध्ये लगेच जाणून घेऊयात. तर बघा या ठिकाणी आता
काय सांगितलं आहे तर आता सध्या ड्युटी ज्येष्ठ दाखवून तेवढाच फायदा होतोय ते बघू. आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सरकारची एक महत्त्वाची घोषणा आधीच झालेली होती, त्यातील म्हणजे राज्यामध्ये एसटी बसचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना आता जी आहे ती 50% सवलतीपर्यंत मिळत आहे. रेल्वे आणि बँक सेवांमध्ये देखील काही विशेष सुविधा सध्या मिळतात. आता ह्या सुविधा अजून आम्ही वाढवणार आहोत अशी पहिली घोषणा सरकारने केली. दुसरी घोषणा इकडे बघा आता सध्या स्थितीला सांगितलं आहे मातोश्रीची देखील आता वृद्धाश्रम सरकारने केलेला आहे. त्यानंतर निराधार निरक्षित ज्येष्ठ नागरिकांना देखील आता मोफत निवास, भोजन, वैद्यकीय आणि मनोरंजनाच्या सुविधा देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत या ठिकाणी आता सर्व काही हे आश्रम चालवले जातात असं सांगितलं आहे. त्यानंतर पुढे सांगण्याचा हेतू आहे की ही तर योजना आता खूपच साध्या आहेत, मात्र आता महत्त्वाची योजना आणत आहोत असं सरकारने सांगितलंय. सरकारच्या लक्षात आले, सरकार म्हणत आहे की लाडक्या बहिणीला आपण पैसे देतो, लाडक्या बहिणीला तर सध्या स्थितीला जी रक्कम देत आहोत तशा प्रकारे जर ज्येष्ठांना पण दिली तर ज्येष्ठ नागरिक पण खुश होणार हे लक्षात सरकारच्या आलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना पण आता गरज असते, मग त्यांना जे आपण पैसे जास्त देत नव्हतो ते आता देणं गरजेचं आहे. मग सरकारच्या लक्षात आलं की आता ज्येष्ठांना पण 3,000 रुपये द्यायला पाहिजे. मग आता ही 3,000 रुपये ज्येष्ठांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत व आता हे कधीपासून येणार, कोणती योजना सरकारने सुरू केलेली आहे व आता ही जरी योजना आलेली असली तरी कोण पात्र ठरणार आणि या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागणार ते देखील सरकारने सांगितलं आहे. तर चला आता ते तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मात्र त्यापूर्वी तुमच्याकडे कोणती 4 ते 5 कागदपत्र असणं गरजेचं आहे ते सांगतो. जर ही 5 कागदपत्रे असतील तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. जर ही कागदपत्रे नसतील तर लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यावे लागतील. मग आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रांची गरज पडणार आहे, कोणती कागदपत्रे असल्यावर आपल्याला पैसे भेटणार आहेत, तर चला आता ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे पहिलं कार्ड लागणार आहे आधार कार्ड. आधार कार्ड नसेल तर आता बऱ्याच जणांकडे असतं, हरवलं असतं, ते सांभाळून ठेवा. आधार कार्ड लागणार आहे. ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वसामान्य कागदपत्र आहे. हे तर सर्वांकडे आधीपासून असतंच. ज्यांच्याकडे नसेल, इकडे तिकडे हरवलं असेल त्यांनी लक्ष देऊन काळजी घ्या. तर इकडे बघा दुसरा ओळखीचा पुरावा असणं गरजेचं आहे, म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच की ओळखीचा हा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा एक तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. तिसरा कागदपत्राची गरज पडणार आहे मतदान ओळखपत्र, म्हणजे वोटर आयडी कार्ड. जे आपण मतदान करत असतो ते कार्ड असतं, मतदानाच्या वेळी जे लागत असतं ते कार्ड म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे मतदान ओळखपत्र असणं गरजेचं आहे. जर एखाद्या वेळेस नसेल किंवा काही हरपलं असेल तर पॅन कार्ड तर असतं, मग पॅन कार्ड जरी असेल तरी चालतं. पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर इकडे बघा पत्त्याचा पुरावा देखील तुम्हाला लागणार आहे. तुमचा काय पत्त्याचा पुरावा आहे तो देखील दाखवावा लागेल, म्हणजेच की ॲड्रेस प्रूफ देखील थोडक्यात बरेच जण म्हणतात, हे देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर इकडे बघा आधार कार्ड, जर त्यावर वर्तमान पत्ता स्पष्टपणे नमूद असेल तर हे पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड, आता रेशन कार्ड तर असतंच. आता काही अडचणी असतील, KYC वगैरे काही केले नसतील तर त्याची पण KYC करून घ्या. रेशन कार्ड पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पात्र ठरण्यासाठी महत्त्वाचं आणि विशेष कागदपत्र वीज बिल, म्हणजेच की इलेक्ट्रिक बिल किंवा पाणी बिल, वॉटर बिल देखील आपण त्याला म्हणतो, सध्याच्या पत्त्यावरील ते देखील तुम्हाला आता असणं गरजेचं आहे. हे सर्व जर असेल तर मग आता तुम्हाला काळजीच करायची नाही, डायरेक्ट तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांना 100% फायदा सरकारकडून आता मिळू शकतो, कारण तसा निर्णयच आता राज्य सरकारकडून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वच ज्येष्ठ नागरिक एक खुश होऊ शकतात असं देखील आपण डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. तर चला पाहूयात आता नेमकी काय योजना आहे, कसे पैसे भेटतात आणि योजनेचं नाव काय आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती. तर बघा या ठिकाणी आता सरकारने स्पष्टपणे आता सर्व माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी सांगितलं आहे की योजना अशी आहे की ते आता योजनेत अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात थेट DBT द्वारे एक वेळ एक रकमे 3,000 रुपये जमा केले जातात. या पैशांचा उपयोग खाली सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात होतो. तर उदाहरण चष्मा, सध्या स्थितीला श्रवण यंत्र, काठी, तिपाळी चौपळी काठी, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड, खुर्ची, गुडघ्याचा पट्टा, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा इत्यादी वस्तू घेण्यासाठी फायदा होत असतो. त्यामुळे सरकार हे
हे 3,000 रुपये जमा सरकारकडून केले जातात. मग आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होत असतो. तर आता सध्या स्थितीला उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, 60 किंवा 65 वर्षावरील पती पत्नीचा देखील हे लागत असतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि या योजनेचं नाव शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल, म्हणजे काय बरेच शेतकरी 60 वर्षावरील अधिक असतील त्यांना पण माहिती आहे. या योजनेचं नाव आहे वयोश्री योजना. या योजनेअंतर्गत तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्हाला ही कागदपत्रे देखील असणं गरजेचं आहे. या थ्रू तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये मिळू शकतात. कारण की सरकारची तशी मोठी योजनाच आपल्याला बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचं नाव बघायला मिळत आहे. याची चौकशी तुम्ही शहरी भागात जाऊन किंवा तुमच्या गावात ई सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. आणि तुम्ही जर त्यामध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला फॉर्म देखील भरता येईल. कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. येणारी बातमी देखील पुढे देणार आहोत. हा व्हिडिओ देखील इतर नागरिकांना पाठवा. धन्यवाद.